नमस्कार. लेटेक आणि बीमर वापरून सादरीकरण करण्याच्या या प्रशिक्षणात आपले स्वागत. मी आधी तुम्हाला पडद्यावर दिसणारी योजना समजावून देते. इथे सोर्स फाईल म्हणजेच मूळ फाईल आहे. इथे मी पीडीएफ लेटेक ही आज्ञा वापरून संकलन करीन आणि तयार होणारे उत्पादन या कोपऱ्यात दिसेल. आपण आधी इतर गोष्टी पाहून मग पुन्हा इथे परत येऊ. हे आधी करू. इथली पहिली पारदर्शिका या मुळापासून येते. बिगिन फ्रेम, एंड फ्रेम, टायटल पेज, मुख्य पान, हे शीर्षक, लेखक व दिनांक देऊन निश्चित केले जाते. मी वापरत असलेला दस्तऐवज प्रकार बीमर हा आहे. आपण इथे दस्तऐवजाची सुरुवात केली. आता ही पहिली पारदर्शिका झाली. आता दुसरी पाहू. ही रूपरेखा आहे, ती कशी तयार होते ते पाहू. बिगिन फ्रेम आणि एंड फ्रेमने एक पारदर्शिका बनते. फ्रेम शीर्षक ही रूपरेखा असते, ती इथे येते. मग मी नेहमीप्रमाणे आयटेमाइझ ही आज्ञा वापरते. आता तिसऱ्या पारदर्शिकेकडे वळूया. ही पारदर्शिका लेटेक वरील अजून एका प्रशिक्षणाबद्दल आहे. लेटेक वर अशी बरीच प्रशिक्षणे उपलब्ध आहेत. तुम्हाला लेटेक वापरणे अवघड जात असल्यास तुम्ही ती प्रशिक्षणे जरूर पाहावीत हे मी सुचवते. ही प्रशिक्षणे विंडोज मध्ये लेटेक कसे बसवावे, चालवावे व वापरावे हे सांगतात आणि fosseeइन वापरून ती कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही आशावादी आहोत. इथे हे संपले. हे या पारदर्शिकेचे मूळ आहे. आपण आता दस्तऐवजाच्या शेवटी पोचलो. हे तुम्ही पाहू शकता. हे पहा. बीमर वापरून हा दस्तऐवज अधिक आकर्षक करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या अनेक सुविधा मी आता तुम्हाला दाखवते. आपण आधी सुरुवातीला जाऊ. या फाईलमध्ये सर्वात वरती जाऊ. आता मी जे काही बदल, ज्या काही सुधारणा यामध्ये करणार आहे त्या सर्व या इथे. मी एका वेळी एकच सुधारणा करून ती समजावणार आहे. मी बीमर थीम स्प्लिट ही आज्ञा वापरली की काय होते ते पाहू. मी हे कट करते. पुन्हा इथे परत येते. आता मी हे सेव्ह करून संकलित करते. पीडीएफ लेटेक बीमर. आता इथे क्लिक करते. तुम्ही इथे तयार झालेले एक निशाण आणि इतरत्र तयार झालेली निशाणे पाहू शकता. इथेही हे ठीक आहे. आता आपण इथे येऊ आणि हे पॅकेज वापरू. आता बीमर थीम शॅडो वापरू. मी हे कट करते. इथे जाते, पेस्ट करते. हे सर्व दस्तऐवजाच्या आज्ञेपूर्वी पेस्ट केले आहे. मी हे संकलित करते. ठीक आहे. आता आपण पाहूया की मी हे क्लिक केल्यावर काय होतं. हे मोठं झालं. तुम्ही पाहू शकता की इथला रंग बदलला आहे. म्हणजे हे बीमर थीम शॅडो या आज्ञेमुळे झालं. अशी बरीच पॅकेजेस आहेत. मी त्यापैकी काहींची इतर वैशिष्ट्ये तुम्हाला समजावून देणार आहे. इथे लिहिल्याप्रमाणे आम्ही पुढील वाचनासाठी काही संदर्भ देणार आहोत. ते आपण पाहूया. रेफरन्सेस फॉर फर्दर रीडिंग या भाषणाची रूपरेखा पुढील प्रमाणे आहे. आपण काही काळ शीर्षक, पान, लेखकाचे नाव, रंग, चिन्ह याकरता देऊ. तुमच्या भाषणासाठी किमान चलचित्र, 2 कॉलम, आकृत्या आणि तालिका, समीकरणे इत्यादी. ठीक. तर मग आपण आता पुन्हा सुरुवातीला जाऊया. पुढील वैशिष्ट्य आहे लोगो. आता इथून लोगो कट करू आणि पेस्ट करू. हा सुद्धा बिगिन डॉक्युमेंट या आज्ञेपूर्वीच असावा लागतो. आता हा लोगो कसा दिसतो ते पाहूया. आयआयटीबी लोगो. पीडीएफ ही फाईल उघडून पाहू.
मी इथे हेच नाव देत आहे। मी हे उघडले की तुम्हाला कळेल की मी ज्याविषयी बोलत आहे ती चित्र फाईल हीच आहे। या आज्ञेमुळे 1 सेंटीमीटर आकाराचा लोगो या कोपऱ्यात दिसेल। बघूया तर तो कसा दिसतो। इथे क्लिक करू। IIT मुंबईचा लोगो इथे आला आहे, हे तुम्ही पाहू शकता। हा आता इथून पुढे प्रत्येक पानावर दिसेल। आता आपण ही आज्ञा देऊया। पाठिकेसाठी कधी कधी सर्व अक्षरे मोठी करणे हे उपयुक्त असते, म्हणून मी याचा अंतर्भाव करते। हे कट करू, पेस्ट करू। प्रत्यक्षात मी हे बिगिन डॉक्युमेंट आज्ञेपूर्वी देणे आवश्यक होते। मी हे रक्षित करते, संकलित करते। आता मी हे क्लिक करताना नीट पहा, सर्व अक्षरे मोठी होतील। ती मोठी झाली हे तुम्ही पाहू शकता। आता यानंतर मी इथे लिखाण सुधारणार आहे। उदाहरणार्थ हे इथे बऱ्याच गोष्टी भरण्याचा प्रयत्न करते। शीर्षक इथे येते, लेखकाची माहिती इथे येते, पण बरीच माहिती इथे येते। कधी कधी मला इथे छोटे शीर्षक हवं असतं। उदाहरणार्थ ही जागा पुरेशी नसते तेव्हा मग मी काय करावं हा प्रश्न हे वापरून सुटतो। उदाहरणार्थ हे सलग शीर्षक आहे, ते मी तोडते। हे टायटल या आज्ञेनंतर यायला पाहिजे। टायटल या आज्ञेनंतर आणि प्रत्यक्ष शीर्षकापूर्वी। मी हे इथून कट करते, इथे पेस्ट करते। तुम्ही पाहू शकता की मी जे पेस्ट केले ते चौकटी कंसात दिसू लागले। आपण हे सेव्ह करू। रन करू, क्लिक करू। मी हे क्लिक केल्यावर या भागाचे काय होतं ते पहा। शीर्षक बदललं आहे, हे तुम्ही पाहू शकता। मी फक्त खालचा भाग दिला आहे कारण मी तोच चौकटी कंसात ठेवला आहे। प्रेझेंटेशन यूजिंग लेटेक अँड बीमर, मग मी लिहिले आहे h डॅश स्पेस अर्धा सेंटीमीटर आहे। आता मी इथे पृष्ठ क्रमांक दिले, हे पहा 1 तिरकी रेघ 3, मग 2 तिरकी रेघ 3, 3 तिरकी रेघ 3 याप्रमाणे। यासाठी वापरा इन्सर्ट फ्रेम नंबर डिवाइडेड बाय इन्सर्ट टोटल फ्रेम नंबर। आता मी हीच गोष्ट लेखकाच्या माहितीसाठी करते। इथे येऊ, हे कट करू। ऑथर नंतर हे येते, हे पहा। हे सेव्ह करू, संकलित करू, क्लिक करू। तुम्ही पाहू शकता की कण्णन मौद्गल्य दिसायला लागलं। हेच मी चौकटी कंसात दिलं होतं। आता हे प्रत्येक पानावर दिसेल। आता आपण पुढल्या पाठाकडे वळू। हा समीकरणे अंतर्भूत करण्यासाठी आहे। ही सर्व गोष्ट एका चौकटीच्या स्वरूपात आहे, एक संपूर्ण चौकट। आता मी काय करते, हे सर्व कट करते, हे पहा। इथे परत येते, या दस्तऐवजाच्या शेवटी जाते, सेव्ह करते। अशा प्रकारे मी एक नवीन पारदर्शिका तयार केली। आता ती कशी दिसते ते पाहू। इथे ही चौकट सुरू होते। हे संकलित करू। आता इथे 4 पाने दिसली पाहिजे। अजून इथे 3च पाने दिसत आहेत। मी पुन्हा एकदा क्लिक करते,
आता इथे 4 पाने झाली। ही समीकरण असलेली पारदर्शिका आहे। मी समीकरण कसं लिहायचं हे समजावणार नाहीये। समीकरण कशी लिहावीत हे सांगणाऱ्या अन्य एका प्रशिक्षणात हे मी समजावून दिलंय। मी फक्त इतकंच केलं की त्या लेटेक दस्तऐवजात गेले, कट केलं आणि इथे पेस्ट केलं आणि अर्थातच त्या समीकरणातले सर्व आकडे मी काढून टाकले आहेत। तसेच रंग ठळक करणे तुमच्यासाठी कधी कधी उपयुक्त ठरेल। उदाहरणार्थ मला हा रंग निळा हवा आहे। मी त्यासाठी हे करीन, आज्ञा आहे कलर ब्ल्यू, कलर ब्ल्यू। मग मी हे बंद करीन, सेव्ह करीन, संकलित करीन आणि इथे क्लिक करीन। पहा हे निळं झालंय। म्हणजे तुम्ही समीकरणातले आकडे सांगण्याऐवजी निळ्या रंगातील समीकरण पहा असे पण म्हणू शकता किंवा मास बॅलन्स समीकरण पहा असे म्हणू शकता किंवा अजून काहीही। तुम्ही असं काहीतरी म्हणू शकता की जे लोकांच्या सहज लक्षात राहील। आता आपण यामध्ये चलचित्राचा परिणाम निर्माण करूया। ते पायरी पायरीने कल्पना समजावून देण्यास उपयुक्त ठरेल। मी हे कट करते, हे कट करूया। आता इथे पेस्ट करू। आता हे कसं दिसतंय ते पाहू। प्रथम हे संकलित करू आणि काय होतंय ते पाहू। हे पत्रलेखनाच्या प्रशिक्षणामधील आहे। ही माहिती पण तिथे आहे। मी फक्त एकच बदल केला आणि तो म्हणजे बिगिन एन्युमरेट आणि एंड एन्युमरेट यांच्यामध्ये मी हे आयटेम प्लस मायनस अलर्ट टाकले। हे काय करतं ते आपण पाहू। मी इथे पॉज ही आज्ञा दिल्यामुळे तुम्ही पाहू शकता की हे इथेच थांबते। आता बिगिन एन्युमरेटची सुरुवात होते। मी आता पुढे जाते, पेज डाऊन, पुढील पान, पुढील पान, पुढील पान। मी खाली जात असताना तुम्ही पाहिले असेल की अद्ययावत माहिती ही लाल रंगात आहे तर इतर सर्व माहिती ही सामान्य असलेल्या काळ्या रंगात आहे। मी या दस्तऐवजाच्या शेवटी पोचले आहे। हा थोड्या वेळात माहिती प्रदर्शित करण्यासाठी तुमच्या पाठिकेमध्ये चलचित्राचा परिणाम निर्माण करण्याचा एक साधा सोपा मार्ग आहे। यानंतर मला लक्षवेधी रंग निळा करायचा आहे। उदाहरणार्थ इथे लक्षवेधी रंग लाल आहे, हा पहा। त्याला लक्षवेधी रंग म्हणतात। मला हा रंग निळा करायचा आहे म्हणजे तो मी निवडलेल्या या रंगाशी जुळणारा होईल। मी इथे येते, हे कट करते, हे या दस्तऐवजाच्या सुरुवातीला बिगिनिंग डॉक्युमेंट या आज्ञेपूर्वी जाऊ दे। मी हे संकलित करते। हे क्लिक करताना तुम्ही आता पाहू शकता की लक्षवेधी रंग निळा झाला आहे। हे सेट बीमर कलर अलर्टेड टेक्स्ट या आज्ञेमुळे शक्य होते। पृष्ठभूमीचा रंग निळा करा, एफजी इक्वल्स ब्ल्यू। मी आता तुम्हाला संपूर्ण दस्तऐवजाचा रंग बदलणं किती सोपं आहे ते दाखवते। मी इथे येते, या तिरक्या रेघेनंतर दस्तऐवज प्रकारात बीमर या शब्दापूर्वी मी ब्राउन लिहिते। हे पहा, या इथे ब्राउन, सेव्ह करते, संकलित करते। तुम्ही पाहू शकता की हे आता तपकिरी झाले। खूप काम करण्याची गरज नाही। मी आता काय करते, याचा मूळ रंग पुन्हा देते। सामान्य रंग निळा असल्यामुळे
मी पुन्हा ते टंकित करणार नाही. मूळ रंग परत देऊ. हा पहा, रंग पुन्हा निळा झाला. आता इथे येऊन मी हे खोडते. मी आता आकृत्यांचा अंतर्भाव करते. हे कट करू. इथे येऊ, याच्या शेवटी जाऊ, सर्वात शेवटी. हे संकलित करू. आता पुढच्या पानावर जाऊ. इथे आकृतीचं उदाहरण दिलेले आहे. आकृती अंतर्भूत करण्यासाठी काय करावे लागेल? काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत, त्या आपण नंतर पाहू. हे कट करू. पेस्ट करू. संकलित करू. हे तयार झाले. आकृती अंतर्भूत करण्यासाठी काही युक्त्या. आपण आता जिथे आकृती तयार केली त्या मूळ जागी जाऊ. आपण आकृती अशी तयार केली. मग सूचना काय आहेत? पाठिकेमध्ये तरंगती संरचना वापरू नका. उदाहरणार्थ, लेटेक दस्तऐवजामध्ये आवश्यक आकृती करता बिगिन फिगर, एंड फिगर या आज्ञा वापरू नका. तुम्हाला आकृती अंतर्भूत करण्याबाबत अधिक जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही तालिका आणि आकृत्यांसंबंधीचे प्रशिक्षण पाहणे उपयुक्त ठरेल. सध्या हे वापरू नका. थेट इन्क्लूड ग्राफिक्स वापरा. उदाहरणार्थ, इन्क्लूड ग्राफिक्स ही आज्ञा वापरली आणि मी म्हटले की संपूर्ण अक्षरांची रुंदी वापरा आणि IITB ही फाईल वापरा. बीमर मध्ये सर्व आवश्यक पॅकेजेस येतात. तुम्हाला कोणतेही पॅकेज अंतर्भूत करण्याची गरज नाही. फक्त पॅकेज वापरा, ते आधीपासूनच आहे. आणि आता हे सर्व आपण मध्यभागी आणू. ही चौकट संपली. शीर्षक आकृती क्रमांक टाकू नका. पुन्हा लक्षात घ्या की लोक त्यातील अंक लक्षात ठेवणार नाहीत. तुम्हाला पूर्वी दाखवलेल्या एखाद्या आकृतीचा संदर्भ द्यायचा असल्यास ती परत दाखवा. अजून एक पारदर्शिका तयार करण्यासाठी तुम्हाला फारसे कष्ट पडणार नाहीत. आधी दाखवलेल्या पारदर्शिकेची कॉपी बनवा आणि एक पारदर्शिका बनवा. आता आपण या दस्तऐवजाच्या शेवटी आलो. आता आपण दोन स्तंभ कसे अंतर्भूत करावेत ते पाहूया. इथे येऊ आणि आता दस्तऐवजाच्या शेवटी जाऊया. हे सेव्ह करूया. मी हे सोपे करण्यासाठी सध्या हे काढून टाकणार आहे. मी आता अशी आज्ञा देणार आहे की थोडी माहिती दाखवा. आता हे संकलित करू आणि काय होतंय ते पाहू. हे पहा, मला दोन स्तंभ मिळाले. हे सेव्ह केलेले नाही म्हणून या चांदण्या दिसत आहेत. मी आता सर्वप्रथम हे सेव्ह करते. तुम्ही संकलन करण्यापूर्वी सेव्ह न केल्यास ही समस्या निर्माण होते. तुमची तयार होणारी PDF फाईल आणि मूळ फाईल या असंबद्ध होतात. आता हे संकलित करू. इथे येऊ. आता तुमची मूळ फाईल याच्याशी जुळते. हे मी मध्यभागी घेते. चौकट शीर्षक, दोन स्तंभ, मी वापरत असलेली आज्ञा आहे मिनी पेज. मी हे मध्यभागी घेत आहे
आणि मी अक्षरांची रुंदी 45% ठेवत आहे. बिगिन एन्युमरेट हे 2 आणि मग एंड एन्युमरेट. पूर्वीप्रमाणे मी लक्षवेधी बनवते. हे दोन्ही पहा, हा या दस्तऐवजाचा शेवट आहे. मी आता इथे येऊन हे सर्व काही इथे जोडते. इथे पूर्वीचे मिनी पेज संपले आहे. आता मी अजून एक मिनी पेज बनवून तिथे IITB टाकते. हे पहा, या इथे आपण यापूर्वी पाहिलेले चित्र. इथेही मी 45% आकारमान वापरत आहे. हे आता आपण संकलित करूया. त्याआधी सेव्ह करू. आता मी हे क्लिक करते. हे पहा आले. पण यामध्ये एक छोटी समस्या आहे की मी जेव्हा हे पान पाहते तेव्हा मला मुद्दा आणि आकृती हे दोन्ही दिसते. आकृती नंतर येते तरीही तो ती दाखवतो, कारण मी लेटेकला आकृती नंतर दाखव हे सांगितलेले नाही. हे आपोआप आहे. तुम्ही हे सांगणे गरजेचे आहे की माहिती आधी दाखव आणि आकृती नंतर दाखव, पण आपण हे कुठेच सांगितले नाही. आपल्याला अशा चुका टाळण्यासाठी सावध राहणे आवश्यक आहे. हे सोडवण्याचा एक मार्ग म्हणजे पॉज ही आज्ञा देणे. आपण ही आज्ञा देऊया. पॉज. हे संकलित करू, रक्षित करू. आता हे ठीक झाले. हा प्रश्न सुटला. पहिले, दुसरे आणि मग अजून एक. हे एकदा झाले की तुम्ही पाहाल हा प्रश्न सुटला. चला तर आता आपण इथे येऊ. पुढील बाब आहे तालिका. हे कट करू, रक्षित करू आणि संकलित करूया. तुम्ही पाहू शकता की तालिका दिसू लागली. मी तुम्हाला तालिका कशी तयार करावी हे सांगणार नाही, कारण ते तालिकांवरील प्रशिक्षणात दिलेले आहे. मी फक्त ते कट करून इथे पेस्ट केले. हे असे. आता चौकटीच्या सुरुवातीला जाऊ. ही आपण पूर्वी वापरलेली तालिका आहे. मी फक्त ती कट आणि पेस्ट केली. तुम्ही पाहू शकता की बिगिन टॅब्युलर आणि एंड टॅब्युलर मध्यभागी दिसत आहेत. यासाठी काय सूचना आहेत? त्या सूचना आकृतीसाठी असलेल्या सूचनांप्रमाणेच आहेत. आता आपण त्या पाहूया. सूचना अशा आहेत. मी हे संकलित करते. हे पहा. पुढे चला. पुन्हा एकदा आपण तरंगती संरचना वापरणार नाही. तालिकांवरील प्रशिक्षणामध्ये आपण तालिका संरचनेमध्ये तालिका ठेवतो. तालिका संरचना ही तरंगती असते. ती इथे अंतर्भूत करू नका. हे थेट तिथे ठेवा. उदाहरणार्थ आपण हे थेट मध्य संरचनेत ठेवू. शीर्षक, तालिका, क्रमांक इत्यादी देऊ नका. त्याची गरज भासल्यास कॉपी करा. चलचित्र कसे होते ते मी इथे सांगते. या पारदर्शिकेमध्ये हे भिन्न रंगांनी लक्ष वेधत नाही. आपण पूर्वी लक्ष वेधण्यासाठी निळा रंग वापरला होता. हे का होते? कारण आपण इथे वेगळी संरचना वापरली आहे. ती म्हणजे बिगिन आयटेमाइज व एंड आयटेमाइज याच्या दरम्यान आपण आयटेम प्लस मायनस वापरले. पूर्वी आपण लक्ष वेधणे हा शब्द वापरला होता. तो आठवा. आपण आता तो वापरत नाही आहोत.
त्यामुळे हे काळ्या रंगात येते। चलचित्र अंतर्भूत करण्याचा हा सोपा मार्ग आहे, तुम्ही हे निवडू शकता। म्हणून मी इथे लिहिले आहे, आधीच्या पारदर्शिकेमधील विविध चलचित्र दाखवा। पुन्हा लक्षात घ्या की लोक त्यातील अंक लक्षात ठेवणार नाहीत, आता याचे हस्तपत्रिकेत रूपांतर करणे आवश्यक आहे। तुम्ही हे छापण्याचा प्रयत्न केला तर इथे असलेले सारे फक्त 10 पाने असताना 24 पानांमध्ये छापले जाईल। इथे फक्त 10 चौकटी आहेत, पण पाने मात्र 24 आहेत। हे करण्याचा एक मार्ग म्हणजे हँडआउट ही कळ वापरणे। आपण ते करूया। इथे येऊ, हँडआउट, मी हे केले। आता हे संकलन करते। आता फक्त 10 पाने राहिली। पुन्हा एकदा संकलित करू। आता चलचित्र राहिले नाही। पुढले पान, पुढले पान, पुढले पान, पुढले पान, पुढले पान आणि पुढे। मला आता हा रंग बदलायचा असला तर मग पुन्हा तपकिरी ही आज्ञा द्या। तुम्ही पाहू शकता की तो बदलला गेला। प्रत्येक कार्यक्षेत्र सीमेनंतर स्वल्पविराम देणे आवश्यक आहे। मी आता हे परत निळे करते। हे पहा, संकलित करू। हे निळे झालं। कधी कधी आपल्याला शब्दशः परिसर वापरावा लागतो। मी उदाहरणादाखल हे घेते। इथे जाऊ, याच्या शेवटी जाऊ, रक्षित करू। इथे शब्दशःला सुरुवात होते। तुम्ही पाहू शकता की शब्दशः निर्माण झाले। इथे मी सायलॅब मधील काही आज्ञा वापरून हे प्रदर्शित केले। मी इथे रंग निळा केला आणि इतरही काही केले। हा पहा, तुम्हाला एकच करायचं आहे, ते म्हणजे बिगिन फ्रेम चौकटी कंसात लिहा, फ्रजाइल, तुम्ही हे केले नाहीत तर समस्या निर्माण होईल। तर आता हे पहा, आपण परत येऊ आणि हे तपासू। मी हे खोडते, रक्षित करते, संकलित करते। हे सांगेल की काहीतरी चुकले आहे। आता आपण हे परत लिहूया, फ्रजाइल, रक्षित करू, इथून बाहेर पडू, पुन्हा संकलित करू। हे आता व्यवस्थित झालंय। बीमर या प्रकारात बरीच माहिती आहे। इतर गोष्टींबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळेल म्हणून मी इथे काही माहिती दिली आहे। आपण सर्वात खाली जाऊ। आवश्यक असलेली अधिक माहिती कुठून मिळवावी हे या पारदर्शिकेत दिलेले आहे। आपण हे आता संकलित करूया आणि नीटपणे पाहू। बीमर करता अधिकाधिक स्त्रोत म्हणजे बीमर यूजर गाइड.pdf मी हे या ठिकाणी ठेवले आहे, परंतु हे बीमर प्रकल्पाच्या संकेतस्थळावर बीमर प्रकार विकासकांनी ठेवलेले आहे। मी हे उतरवून घेतलेले आहे, पण हे आधी सांगितलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। हे मार्गदर्शक एकूण 224 पानांचे आहे। ते फारच मोठे आहे। मला इथे दाखवायचे की तुम्ही इथली माहिती थेट वापरू शकता। आपण आता इथे येऊ। पहिल्याच पानात लेखकाने सोप्या पारदर्शिका कशा बनवाव्या हे सांगितले आहे व त्याचे मूळ सुद्धा दिलेले आहे। हे पहा, आपण आता हे कट करू, कॉपी करू
मी हे लहान करते। मी या दस्तऐवजाच्या शेवटी जाते, पेस्ट करते, रक्षित करते आणि संकलित करते। आता आपण पुढल्या पानावर जाऊया। तुम्ही पाहू शकता की तिथे असलेले सारे इथे आले। इथे लेखकाने प्रमेय परिसर वापरलेले आहे। बिगिन थिअरम, एंड थिअरम इथे येते। लेखकाने चौकट उपशीर्षक वापरले आहे, ते इथे लहान अक्षरात दिसते। मग बिगिन प्रूफ आणि एंड प्रूफ या आज्ञा इथे येतात। लेखक लिहितो, प्रूफमुळे एक नवीन चौकट उघडते, त्याला प्रूफ डॉट हे नाव दिले। अशा रीतीने हे परिसर ठरवले जातात। लेखक लक्ष वेधण्यासाठी वेगळ्या गोष्टी वापरतो। आपल्याला हे पाहायचे असल्यास परत जा, हँडआउट काढून टाका म्हणजे चलचित्र दिसू शकेल। हे संकलित करा आणि आता पान नंबर 34 वर जाऊन चलचित्र पाहूया। पान नंबर 34 हे पहा दिसू लागले। लेखकाने असे केले आहे की या दोन बाबींना 1 क्रमांक दिला आणि इतरांना 2 व 3 दिला। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुम्हाला हव्या असलेल्या बाबी पारदर्शिकेमध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या क्रमाने दिसू शकतात। अधिक तपशिलात जाण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नाहीये। मी तुम्हाला सुचवते की अधिक माहितीसाठी इथे दिलेले संदर्भ साहित्य तुम्ही जरूर वाचा। हे मार्गदर्शक अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे। बीमर दस्तऐवज प्रकारात अनेक उपप्रकार आहेत आणि तुम्ही त्यातील काही वापरून पाहू शकता। मी हे पुन्हा हँडआउट मध्ये बदलते। सादरीकरण मार्गाची एक अडचण आहे। आपण आता हँडआउट मार्गाने जाऊया। सादरीकरण मार्गात तुम्ही चलचित्र दाखवत असल्यास दस्तऐवज संकलित होण्यास फार वेळ लागतो, म्हणून शक्य तितका अधिक काळ तुम्ही हँडआउट मार्गाचा वापर करावा आणि तुम्हाला जेव्हा खरोखर गरज असेल तेव्हाच पाठिका मार्गाचा वापर करावा। अर्थात अखेरीस जेव्हा तुम्ही सादरीकरण कराल तेव्हा तुम्हाला पाठिका मार्गाचा वापर करावाच लागेल आणि तुम्हाला जेव्हा मुद्रण करायचे असेल तेव्हा तुम्ही हँडआउट मार्गाचा वापर करा। आता आपण शेवटी जाऊया। आता आपण या प्रशिक्षणाच्या अखेरीस पोहोचलो आहोत। आता आपण ऋणनिर्देश करू, किंबहुना मी हे सर्व कॉपी करते। इथे येते, ठीक आहे। हे पहा, या इथे हे संकलित करूया, ठीक आहे। या प्रशिक्षणासाठीचे अनुदान राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमातून आयसीटी द्वारा आलेले आहे। हे या कार्यक्रमाचे संकेतस्थळ आहे। या प्रशिक्षणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद। आपल्या प्रतिक्रिया कृपया kannan.iitb.ac.in इथे जरूर कळवा। मी चैत्राली, IIT मुंबई आपली रजा घेते। धन्यवाद।